नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे NMMSचा नवीन टॉपिक सहसंबंध. सहसंबंध यामध्ये पहा काय असतं. या घटकामध्ये 3 पद दिली जातात. एका पदाच्या जागी प्रश्नचिन्ह दिलेले असतं. त्याखाली 4 पर्याय दिलेले असतात. 4 पर्यायांपैकी त्या प्रश्नचिन्हाच्या जागी एक कोणता तरी पर्याय लागू पडतो. डावीकडील जे 2 पदं असतात त्यामध्ये कोणत्या तरी बाबतीत विशिष्ट असा संबंध दिसून येतो आणि अशाच प्रकारचा संबंध उजव्या बाजूला जे 2 पदं असणार आहेत, एक संख्या असते, एक पद असतं आणि ते एका ठिकाणी प्रश्नचिन्ह असतं. तर प्रश्नचिन्हाच्या जागी तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं पद येईल हे शोधायचं असतं आपल्याला. लक्षात ठेवा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो ना, तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. समान संबंधावरील प्रश्नांचे साधारणपणे 3 प्रकार पडतात. पहिलं म्हणजे संख्या, दुसरं वर्णमाला किंवा अक्षरमाला आणि तिसरं म्हणजे आकृत्या. मग आता आज आपण समसंबंध पाहणार आहोत. ते कोणाविषयी? तर संख्यांविषयी. संख्यांविषयी जो सहसंबंध आहे तो कशा पद्धतीने असेल, त्याचे काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. ते मुद्दे आज आपण इथे पाहणार आहोत. मुद्द्यांमध्ये लक्षात घेतलं तर काय की सहसंबंधामधील या प्रकारच्या प्रश्नांत पहिले दुसरे पद यांत एकापेक्षा जास्त प्रकारचे गणित संबंध दाखवता येतात. कोणत्याही प्रकारचा संबंध लावल्याने पर्यायातील एक संख्या मिळते हे ठरवायचं असतं आणि त्यासाठी काही मुद्दे आहेत ते पाहणार आहोत. संख्या व वर्गसंख्या किंवा वर्गसंख्येनजीकची संख्या असा संबंध असू शकतो. उदाहरणार्थ आपण जर घेतलंस तर काय, 4 9 आणि 5 काय असा त्याचा अर्थ होईल. 25 काय असं म्हणूया आपण. तर पहा, येथे हा या दोघांमध्ये जो संबंध आहे ना, तोच संबंध या 2 संख्यांमध्ये दर्शवला गेला पाहिजे. मग यांच्यामध्ये नेमका असा काय संबंध आहे? पहा, 2चा वर्ग आणि त्याच्या लगतची नैसर्गिक संख्या 3, 3चा वर्ग, म्हणजे दोन्हीही लगतच्या संख्यांचा वर्ग घेतलेला आहे. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. त्याच पद्धतीनं हा 5चा वर्ग आहे. मग इथे लगतची संख्या 6 येईल. 6चा वर्ग काय येईल? 36. आणि खाली जे पर्याय दिलेले असतील त्या पर्यायांपैकी एकाचं उत्तर काय असणार आहे? 36. एक पर्याय 36 असणार आहे. अशा पद्धतीनं वर्ग संबंध कशा पद्धतीने इथे दाखवू शकतो आपण हे पाहिलेलं आहे. त्यानंतर क्रमवार किंवा एकाआड एक मूळ संख्या असाही संबंध असू शकतो. क्रमवार मूळ संख्यांचा वर्ग किंवा क्रमवार संख्या मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? प्राईम नंबर्स. 2 किंवा 3 अंकी संख्या असतील तर त्यांच्या अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणोत्तर काढून संबंध शोधायचा असतो. उदाहरणार्थ पुढे पाहणारच आहोत, पण आपलं नमुना प्रश्न जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा गुणधर्म किंवा हा मुद्दा क्लिअर होईल. जर घ्यायचंच ठरलं तर पुन्हा एकदा घेतो बघा. 18,324 तर 27 काय असं म्हटलेलं आहे. हे उदाहरण या मुद्द्याला धरून आहे. 2 किंवा 3 अंकी संख्या असतील, त्यांच्या अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणोत्तर यामधला संबंध शोधायचा आहे. पहा, यांची जर बेरीज केली तर ती 9 येते. अंकांची बेरीज 1 + 8 9 आणि 9ला 9ने निश्चेष भाग जातो. यांच्या अंकांची बेरीज करा, ती सुद्धा किती येते? 9 येते. याला सुद्धा 9ने निश्चेष भाग जातो. मग आता यांच्या अंकांची बेरीज किती आहे? 9 आहे. याला सुद्धा 9ने भाग जातो. पर्यायांपैकी एक असा अंक असेल की त्या अंकांच्या बेरजेला काय होणार आहे? 9ने भाग जाणार आहे. पर्याय समजा पहिला 449, दुसरा 529, तिसरा 729, चौथा
649 असे जर पर्याय असतील तर पहा मग काय येईल. यांच्या अंकांची बेरीज करा. 9 4 13 4 17, 17ला 9ने भाग जात नाही म्हटल्यावर हा पर्याय कॅन्सल झाला. 5 आणि 2 7, 7 आणि 9 16, 16ला सुद्धा जात नाही भाग 9ने, तो पर्याय कॅन्सल झाला. 6 आणि 4 10 आणि 9 19, हा सुद्धा पर्याय कॅन्सल झाला. आणि 7 अधिक 2 9, 9 अधिक 9 18, 18ला 9ने निशेष भाग जातो. म्हणजेच याचाच अर्थ तुमचा तिसरा पर्याय योग्य आहे. अशा पद्धतीनं 2 किंवा 3 संख्या असतील त्यांच्या अंकाची बेरीज वजवा की गुणोत्तर काढून संबंध शोधायचा असतो. संख्या आणि तिच्या पटीतील संख्या असा संबंधही शोधू शकतो. संबंधित संख्यांमध्ये असलेला फरक असाही संबंध शोधू शकतो. संबंधित संख्यांना समान संख्येने निशेष भाग जाणे म्हटल्यावर समजा 39 52 आणि इथे काय 57 काय असं विचारते. मग असा जर पर्याय असेल तर पहा 13 त्रिक 39, 13ने कितीला गुणलं 3ला गुणलं 39 आले, 13ने 4ला गुणलं 52 आले. लक्षात घ्या. मग इथे काय 19ने जर 3ने गुणलं 19ला तर 57 येतात आणि त्यानंतर काय म्हणणार आहे मग आपण काय करणार आहे 19ला 4ने गुणणार आहे कारण इथे जो संबंध आहे तोच आपल्याला दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीनं संबंधित संख्यांना समान संख्येने निशेष म्हणजे समान संख्येनं भागून किंवा गुणून आपण अशा पद्धतीनं उदाहरणं सोडवू शकतो. आणि 7वा तुमचा नियम म्हणजे मुद्दा म्हणजे अपूर्णांक असतील तर त्यांच्या अंशांची छेदांची तुलना करून आपल्याला काय लक्षात येत आहे हे आपण पाहू शकतो. चला तर पाहूया आपण उदाहरणं. हे पहिलं उदाहरण आहे. पहा उदाहरण काय आहे. 484 64, 484 64 आणि 875 काय. मग इथे काय केलेलं आहे स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. इथे जे 3 अंक आहे यांचा गुणाकार केलेला आहे 4 गुणिले 8 गुणिले 4 आणि यांचा गुणाकार किती येतोय 128 येतोय. 128ला 2ने जर भागलं तर तुम्हाला 64 मिळतं. म्हणजेच या संख्येच्या अंकांच्या गुणाकाराला जर 2ने भागलं तर 64 येतं. इथे सुद्धा तेच वापरायचं आपल्याला. अंकांच्या गुणाकाराला कितीने भागायचं. अंकांचा गुणाकार 280 आला भागिले 2, 2ने जर भागिलं तर किती मिळणार आहे 140 मिळणार आहेत. म्हणून पर्याय तिसरा हा येथे योग्य ठरेल. चौथा पहा. चौथा पर्याय कसा पाहता येईल आपल्याला. 1980 तर 37 किती असं म्हटलंय. म्हणजे या दोघांमध्ये जो संबंध आहे ना तोच या दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाला पाहिजे तरच असं आपण म्हणू शकतो की इथे याच्याशी सुसंगत अशी संख्या घेतली म्हणून. मग यांचा दोघांचा काय संबंध पहा. या संख्येतील दोन्ही अंकांची बेरीज केली त्या बेरजेला अंकांच्या फरकाने गुणलेला आहे. म्हणजेच 1 अधिक 9 गुणिले 9 वजा 1 अशा पद्धतीने त्या अंकांच्या बेरजेला काय केलेलं आहे अंकांची बेरीज केली 10 आली. अंकांची वजाबाकी केली 8 आली. 10 80 म्हणून हा 80 पर्याय आलेला आहे. मग इथे काय येईल. इथे काय अंकांची बेरीज 3 अधिक 7 त्याला कितीने गुणायचं त्या अंकांच्या फरकाने. मग 3 अधिक 7 10 गुणिले 4 10 चौक 40 म्हणून पर्याय दुसरा हा तुमचा करेक्ट येणार आहे. तिसरा पर्याय आहे 23 25 तर 45 किती असं म्हटलेलं आहे. मग आता इथे काय केलेलं आहे पहा. अंकांच्या बेरजेचा वर्ग घेतलेला आहे. 2 अधिक 3 5 आणि 5चा वर्ग 25 तसंच 4 अधिक 5 9 9चा वर्ग 81 म्हणून तिसरा ऑप्शन इज करेक्ट. येथे तिसरा ऑप्शन करेक्ट दिलेला.
चला इथे आपण आता स्वाध्याय पाहूया काय आहे. पहिलं उदाहरण त्यामधलं काय आहे म्हटलं आहे, पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच दुसऱ्या पदाचा हा तिसऱ्या पदाचा हा चौथ्या पदाशी संबंध आहे, तर तो संबंध शोधा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ करा असं म्हटलेलं आहे. आणि येथे तुमचं पहिलं उदाहरण आहे 1264 तर 21 काय. इथे जर बारीक या उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तुम्ही तर तुम्हाला असं लक्षात येईल. काय लक्षात येणार आहे पहा. येथे तुम्हाला 12च्या पाड्यात 12 पंचे 60, 12 पंचे 60, 12 पंचे 60 अधिक 40, तसं 21 आहे. 21 गुणिले 5 अधिक 4 केलं तर 21 5 105 अधिक 4 109. अशा पद्धतीनं हा सेकंड ऑप्शन असेल. आणि तुम्हाला जर असे ऑप्शन असतील तर तुम्हाला ऑप्शन कसे रंगवायचे आहेत, पूर्ण हा गोल रंगवायचा आहे निळ्या बॉल पेनाने किंवा काळ्या बॉल पेनाने. 2 पेन तुम्हाला वापरायला परवानगी असते. अशा पद्धतीनं पर्याय रंगवायचे आहेत. तुम्हाला अर्धवट असा एवढाच गोल करून सोडू शकणार नाही, हा ग्राह्य धरणार नाही. किंवा चौथा पर्याय असेल तर तुम्ही असा टिक कराल, तेही ग्राह्य धरणार नाही. किंवा तुम्ही असा अर्धाच रंगवलात तर अर्धा रंगवलाच तरी ते उत्तर तुमचं ग्राह्य धरणार नाहीत. लक्षात घ्या. तुम्हाला असाच सेकंड गोल जसा रंगवला आहे त्या पद्धतीनं तुम्हाला पूर्ण रंगवावं लागणार आहे. आता पाहूया दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय पहा. तुम्हाला काय दिसतंय की इथे या दोन्ही संख्यांचं जर निरीक्षण केलं तर 3946 9364 तर 1807 काय असं म्हटलंय. या दोन्ही संख्यांचं निरीक्षण केलं तर 2 संख्यांचा गट करा बघा. 3 9 आणि 9 3. इथे 4 6 6 4 आहे. म्हणजे 2 संख्यांचा गट करून अंकांची अदलाबदल केलेली आहे. लक्षात घ्या. इथे जर आपण अंकांची अदलाबदल केली 2 गट बनवून तर काय येणार आहे 81 70. आणि 81 70 हा पहिला पर्याय आहे. म्हणून तुम्ही हा गोल जो आहे अशा पद्धतीनं रंगवू शकता. आणि अशी माझ्या पद्धतीने मी जसं रंगवलंय तशी प्रॅक्टिस करू शकता आपण. काही बघा पहा. आता तिसरं एक्झाम्पल आहे. या तिसऱ्या एक्झाम्पलचा जर विचार केला तर तुम्हाला काय दिसतंय. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय दिसतंय सांगा बरं, विचार करा. विचार जर केला तर पहा, ही मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे. हा पण प्राईम नंबर आहे. आणि या दोन्ही प्राईम नंबरमध्ये किती प्राईम नंबर आहेत, 2 प्राईम नंबर आहेत. लक्षात घ्या. या 2 प्राईम नंबरमध्ये 2 प्राईम नंबर आहेत. मग 37 हा सुद्धा 37 हा सुद्धा प्राईम नंबर आहे. याच्यानंतरचा प्राईम नंबर 41 43 आणि 47. अशा पद्धतीनं 2 जर सोडले तर हा पुढचा 47 हा प्राईम नंबर येतो. म्हणून या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 47. आता चौथा प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न काय आहे पहा. तुम्हाला काय वाटतंय बघा. येथे 24 आहेत, येथे 40 आहेत. 24 म्हणजे 24 आणि 40 आणि मग 39 तर काय. तर इथे लक्षात घ्या पहा. याचा जर संबंध बघितला तर 8 त्रिक 24 आणि 8 पंचे 40. आपण अशा संबंधाचं उदाहरण याआधी पाहिलेलं आहे. 8 त्रिक 24 8 पंचे 40 आणि हा 13 त्रिक 39. 13 त्रिक 39 तर इथे 13 पाची 65 यायला पाहिजे. कारण 8ला 3ने गुणलेला आणि इकडे 8ला
5ने गुणलेला आहे, 13 आलेले आहेत. 13ला 3ने गुणले म्हणून 13ला 5ने गुणलं पाहिजे. 13×5 65 हा चौथा पर्याय आहे, म्हणून चौथा पर्याय तुमचा योग्य आहे. आता 5वा प्रश्न बघितला तर 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिसतंय, येथे 512 आहे. 512स 12 म्हटलेला आहे आणि 343 किती. मग हा 2018ला प्रश्न आलेला आहे. मग 5व्याचं उत्तर आपण कसं काढू शकतो. बघा, अंकांच्या बेरजेला त्या आलेल्या अंकांच्या बेरजेला काय केलेलं आहे, अंकांच्या बेरजेमध्ये त्या अंकांच्या बेरजेची निमपट मिळवलेली आहे. म्हणजेच 5 + 1 + 2 बरोबर किती आलं, 5 + 6 = 7 8. 8मध्ये या अंकांची जी बेरीज आली त्याच्या निम्मी मिळवली, म्हणजेच किती आली, 12 आलेली आहे इथे. मग असाच संबंध यांच्यामध्ये जर प्रस्थापित केला तर 3 + 4 + 3 10 आणि 10च्या निम्मी 5 म्हणून 15 उत्तर यायला पाहिजे. तर सेकंड ऑप्शन इज करेक्ट. आता 6वा प्रश्न पहा. 6व्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिसतंय, तुम्हाला थोडा वेळ देतो मी, तुम्ही विचार करा. 1 मिनिटाचा नाहीतर फक्त 15 सेकंदाचा वेळ देणार आहे. तुम्ही पटकन काहीतरी विचार करून घ्या, म्हणजे तुमच्या विचाराशी सुसंगत जर घडत असेल तर ठीक, नाहीतर मी उत्तर एक्सप्लेन करणारच आहे. शेवटचे 2 अंक पहा आणि हा अंक पहा. ह्या शेवटच्या 2 अंकांमधून ह्या राहिलेल्या पहिल्या अंकाच्या निमपट जर वजा केली तर पुढचा अंक मिळतो. मग या 2 अंकांमध्ये पहिल्या अंकाची निमपट म्हणजे 19 - 4 बरोबर 15, म्हणून सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. हा सुद्धा 2018ला विचारलेला प्रश्न आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 7वा प्रश्न. 7वा प्रश्न काय आहे पहा. 2 × 6 तर 3 किती असं विचारलेलं आहे. बघ आता 2 × 6 तर 3 किती असं जर विचारलेलं असेल तर आपण काय उत्तर द्यावं. चला विचार करा. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 2018ला विचारलेला आहे. पहा तर 2चा घन वजा 2 असं जर आपण घेतलं तर 2चा घन 8 वजा 2 बरोबर 6 ही नेक्स्ट संख्या येते. 2चा घन वजा 2 बरोबर 6 येते. मग 3चा घन वजा 3 बरोबर किती येईल. 3चा घन 27 वजा 3 बरोबर किती 24 आणि 24 हे उत्तर तिसरा पर्याय, म्हणून तिसरा आपण गोल अशा पद्धतीनं करू शकतो. गोल सर करण्याची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल, जेणेकरून ॲक्युरेट गोल होईल आणि वेळ कमी लागेल तुमचा. त्यानंतर 8वं उदाहरण. 4 × 12 84 किती असं विचारलेलं आहे. विचार करा बरं. चला चला पहा. 4 म्हणजे काय, 1चा वर्ग अधिक 3 बरोबर 4. तसंच 3चा वर्ग अधिक 3 बरोबर 12. 3चा वर्ग 9 अधिक 3 बरोबर 12. म्हणजेच 1 नंतर 1 2 सोडला आणि 3 घेतला. 3चा वर्ग अधिक 3 केला. मग आता 84 कशाचा वर्ग आहे, 9चा वर्ग आहे अधिक 3. 9चा वर्ग अधिक 3 बरोबर 9चा वर्ग 81 अधिक 3 84. हे 84 आलेले आहेत. एकानंतर एक अंक सोडला आणि दुसरा घेतला. मग आता 9नंतर एक अंक 10 सोडला, त्याच्यानंतर 11 घेतला, म्हणजे 11चा वर्ग अधिक 3. 11चा वर्ग 121 अधिक 3 124.
24 आणि तुमचा तिसरा ऑप्शन इज करेक्ट येतो आहे इथे. आता त्यानंतर 9वं उदाहरण तुमचं. 9वं काय आहे? 7 42 तर 14 किती? म्हणजे या दोघांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध या दोघांमध्ये प्रस्थापित झाला पाहिजे आणि दिलेल्या ऑप्शनपैकी जे क्वेश्चन आहेत ते उत्तर आपल्याला भेटली पाहिजेत. बघा, 7 42 म्हणजे 7ला त्याच्या आधीच्या संख्येनं गुणा, 7 42 आलं. तसंच 14ला त्याच्या आधीच्या संख्येनं गुणलं तर 13 52, हाचाला 1, 13 13, 13 1 14, 142 नाही, 13 52, हाचाला 5 2 आणि 13 13, 13 5 18, सॉरी 182. म्हणजेच तुमचा येथे चौथा ऑप्शन इज करेक्ट येणार आहे. त्यानंतर आपलं 10वं उदाहरण काय आहे पहा. 4 61 तर 6 किती असं म्हटलेलं आहे. मग इथे काहीतरी संबंध असेल तो आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे. 4 आणि 61 यांच्यामध्ये काही संबंध वाटतोय का आपल्याला? बघा, 4चा घन आहे 64, त्याच्या अवतीभोवती ही संख्या आहे. म्हणजेच 4चा घन वजा 3 तर नाही. मग इथे जर केलं तर 6चा घन 216 वजा 3 बरोबर किती? 213. 213 ऑप्शनमध्ये नाहीच आहे. मग आणखी एक आयडिया वापरू शकतो आपण. 4चा घन वजा 4 वजा 1 म्हणजे इथली संख्या वजा 1 असं जर म्हटलं तर पहा, 6चा घन 216 वजा 6 वजा 1 म्हणजेच 5. 216 मधून 5 गेले 211 म्हणजे पहिला ऑप्शन इज करेक्ट. अशाही पद्धतीनं आपण घेऊ शकतो. इथे फॉर्म्युला कोणता यूज केलेला आहे लक्षात घ्या. इथे n³ -n-1 हा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. 64 33 आणि 128 मग काय असं विचारलेलं आहे. थोडासा विचार करा तुम्ही, मग मी एक्सप्लेन करतोच आहे. झालाय विचार करून? चला तर पाहूया. हे रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे मला तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही. तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही ज्यावेळेस मी थांबतो त्यावेळेस पॉज करा, एक्झाम्पल ट्राय करा आणि मग तुमचं उत्तर आलं की मग पुढे कंटिन्यू करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपण ज्या पद्धतीनं प्रयत्न करतो तो प्रयत्न योग्य आहे का. मग आता 64 आणि 33 मध्ये काही डिफरन्स तुम्हाला काही वगैरे संबंध दिसतोय का? की 64च्या निम्म 32 आहे म्हणजे 64च्या निम्म 32 आणि त्याच्यामध्ये अधिक 1 मिळवा म्हणजे किती होणार आहे? 33 होणार आहे. मग तसं याच्यामध्ये मिळवून काय होत आहे का? 128च्या निम्म काय येईल? 64 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला तर 65 आहे का? सेकंड ऑप्शन इज करेक्ट. अशा पद्धतीने आपल्याला संदर्भ लावणं गरजेचं आहे. आता 12वा प्रश्न काय आहे? 2 24 तर 128 काय? अशा पद्धतीने जे 12वे एक्झाम्पल आहे याचा जर विचार केला तर तुम्हाला काय दिसतंय की इथे 2चा आपल्याला काय करावं लागेल? 2 आणि 24चा संबंध आहे म्हटल्यानंतर 2चा घन गुणिले 3 केलं तर 2चा घन 8 गुणिले 3 म्हणजे 8 गुणिले 3 बरोबर किती? 24. तसं इथे 108चा घन असं नाही करता येणार. ते काहीतरी असं म्हणता येईल. थांबा, इथे 1चा घन गुणिले 2
एकाचा घन गुणिले 2. मग एकाचा घन गुणिले 2 जर केलं तर त्याची किंमत 2 येणार आहे. इथे 2चा घन त्याच्यानंतरची लगेच संख्या 2चा घन गुणिले त्याच्या पुढील संख्येनं गुणलेला आहे, लक्षात घ्या. मग आता इथे 108च्या बाबतीत काय येणार आहे? 3चा घन गुणिले 4. 3चा घन 9 1 9, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 गुणिले 4, 7 चौक 28, 7 2 आणि 4 2 8 2 10, 108. इथे 108 आलेला आहे. तर अशी पुढील कोणती संख्या असेल? पहा, इथे काय संदर्भ आलेला होता? एकाचा घन गुणिले 2 बरोबर 2 आलेलं होतं आणि पुढच्या संख्येचं 2चा घन गुणिले 3 आलेलं होतं. आता इथे काय आहे? 3चा घन गुणिले 4 आहे. तर इथे काय येणार आहे? 4चा घन गुणिले 5. 4चा घन 64 गुणिले 5, 5 चौक 20, 7 2, 5 7 30 आणि 2 32 म्हणजे 320. अशा पद्धतीनं तुमचा हा 12वा प्रश्न सुद्धा झालेला